दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव। सोशल मीडियावरील पोस्टवरनं दोन गट आमने सामने, गाड्यांची तोडफोड तर काही ठिकाणी जाळपोळ, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात। बेकायदेशीर कामं करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। तर अजितदादा यवतसाठी रवाना। सध्या तरी मंत्रिमंडळात दुसरा कोणता बदल दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, मुख्यमंत्र्यांच्या विधानानं मंत्रिमंडळात बदलाचे संकेत धुसर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य, मी नाराज नाही। खाते बदलानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंसोबत कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबद्दल चर्चा नाही। मंत्रिपदासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही तिघे एकत्र ठरवू। मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान। पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी। तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका म्हणत दादांनी खास शैलीत दिली कार्यकर्त्यांना तंबी। एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान में। मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप, कुणालाही सोडणार नाही। राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। पनवेलमध्ये उद्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा। मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना लवकरात लवकर अटक करा, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनी विरोधातील आंदोलन चिघळलं। आंदोलक शेतकरी महिला पालकमंत्री कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या, प्रशासनाची धावपळ। पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा गोळीबारात व्यापारी गंभीर जखमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान। पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। दौंडच्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 गटात राडा झाला। दरम्यान यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं। भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही, बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिला। धनंजय मुंडेंनी माझी 3दा भेट घेतली, मात्र भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं फडणवीसांनी सांगितलंय। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असल्यास तिघे एकत्र ठरवू असं फडणवीस म्हणाले। मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला। मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झालं। हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती। अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मान्य आहे, मी नाराज नाही, मी खूप आनंदी आहे असं माणिकराव कोकाटे म्हणाले। भाण्यांकडे खातं सोपवल्यानं त्याला निश्चित न्याय मिळेल असं कोकाटे म्हणाले। मोठा रोष असल्यानं आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं। सध्या मंत्रिमंडळामध्ये आता दुसरा कोणता बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं।
फक्त खातं बदलून चालणार नाही, खातं बदललं म्हणजे कोकाटेंनी काहीही करण्याची सूट आहे अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. आरोप असलेल्या मंत्र्यांवर राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही अनिल परब यांनी केली. भाजप आणि शिंदेंसोबत गेल्यानंतर अजितदादांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती, मात्र ग्रामीण भागातील मंत्री असला तर तो जास्त न्याय देऊ शकेल, त्यामुळे मी त्यावेळी कृषी मंत्री होण्यास नकार दिल्याचं भुजबळांनी सांगितलं. परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही, चोरानं चोरीचा माल पोलिसांना दिला असं म्हणत अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. सावली बारमध्ये डान्स बार सुरू होता हे सिद्ध झालंय. आता गृहराज्यमंत्र्यांनी त्यांची सुटका नाही असं अनिल परब म्हणाले. आतापर्यंत सावली बारवर 4 वेळा छापा पडला. मुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे दिलेत. मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवून गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं अनिल परब म्हणाले. मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठोय करू नका असंही अजित पवार या कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले. पुण्यात अजित पवारांना आपल्या भाषणातून फटकेबाजी करत आपल्या शैलीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे काही चूक होऊ देऊ नका असा इशारा अजित पवारांनी दिला. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ठाण्यात बॅनरबाजी केली. बाप तो बाप रहेगा याचे बॅनर झळकवले. यामधून शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी टोला लगावला. वर्ध्याच्या हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चक्काजाम आंदोलन केलं. कलोडे चौकातील अतिक्रमणधारकांना पक्के घरपट्टे देण्याची मागणी करण्यात आली. चक्काजाम आंदोलनामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनी विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिखललं. शेतकऱ्यांनी उपोषण स्थळ सोडून रस्त्यावर आंदोलन सुरू केलं. गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाची दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. वर्धा नगर परिषद कार्यालयामध्ये हॉकर्स युनियनच्या अध्यक्षांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. अतिक्रमण हटाव मोहिमेला त्यांनी विरोध केला. अतिक्रमण हटवल्यानं हॉकर्स बेरोजगार झाल्याचा आरोप करण्यात आला. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीनं सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जनआंदोलन छेडण्यात आलं. एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्यासह ऑनलाईन तिकीट उपलब्ध व्हावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. दापोलीमध्ये प्रीपेड वीज मीटर विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वीज वितरण कंपनीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. रायगडच्या बाजारपेठेमध्ये रक्षाबंधनसाठी आकर्षक राख्या दाखल झाल्या. यंदा राख्यांच्या दरामध्ये घसरण झाल्यानं नागरिकांनी राख्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुढील 10 दिवस फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून प्रत्यक्ष दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला. पीक विमा काढण्यात 55% घट झालेली आहे. शासनानं 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्याची मुदत दिली आहे. अकोला शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झालं आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. दरम्यान नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. ठाणे जिल्ह्याच्या बेहरे खडवली ग्रामपंचायत सरपंचपदी गीता कडव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेला ग्रामविस्तार अधिकारी बीबी पष्टे यांनी सहकार्य केलं. बुलढाणा जिल्ह्यातील नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना जादा दरानं खत आणि बियाणं विक्री करणाऱ्या तब्बल 93 कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत 93 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर नंदुरबारमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीनं मोठ्या मारुती मंदिरात महाआरती करत जल्लोष करण्यात आला. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तसंच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ट्रकमधील 2,43,46,46,000 रुपयांच्या वॅक्सिनच्या 46 बॉक्सची चोरी झाली आहे. या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील सुनसगाव या ठिकाणी अनेक गुरांना लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाली आहे. या आजारानं गायी बैल आजारी पडले. या आजारानं शेतकरी त्रस्त झाले. या आजाराची सुरुवात झालेल्या गुरांना वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शहापूर आणि मुरबाड या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या शहापूर मुरबाड मार्गाचं काम मागील 8 वर्षांपासून रखडलंय. त्यामुळे नागरिकांना भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. यावेळी रस्त्याचं काम पुन्हा सुरू व्हावं या मागणीसाठी एका तरुणानं चक्क खड्ड्यात आंघोळ करत आंदोलन केलं. जवळपास 2 महिन्यानंतर मासेमारीचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. मासे खाण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण आज 1 ऑगस्टपासून तांत्रिकदृष्ट्या मासेमारीला सुरुवात होते. पण सध्या समुद्र खवळलेला असल्यानं